जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। CS कुलकर्णी सरांनी नव्या पिढीला भक्ती विज्ञान संस्कार दिला। पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचे प्रतिपादन। CS सरांच्या स्मरणासाठी वडाच्या रोपाचे वृक्षारोपण। वैकुंठवासी हरिभक्तपरायण चिदानंद श्रीपाद कुलकर्णी तथा SS कुलकर्णी सर यांनी गर्भ श्रीमंतीसह शासकीय नोकरीचा त्याग करून 33 वर्षापूर्वी हमीदवाडा गावातील लोकांना नित्य नेमाने हरिपाठ, प्रवचन, ज्ञानेश्वरी वाचनाचा संस्कार देऊन हरिनाम सप्ताह सुरू केला। लोकांमध्ये जनजागृती करून भक्ती मार्गावर चालण्याचा मार्ग दाखवला। त्यांचा 27वा पुण्यस्मरण सोहळा श्री मरगुबाई देवालय हमीदवाडा येथे पार पडला। सकाळी काकड आरती, श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळामार्फत भजन सेवा, महिला मंडळ भजन, त्यानंतर दुपारी प्रतिमेला फुले वाहून प्रसाद वाटप करण्यात आला। दुपारी गीता कुलकर्णी माई, वनपाल प्रतिभा पाटील यांना मधुमालती वृक्षरोपे देऊन नामदेव चौगुले यांनी त्यांचे स्वागत केलं। वडाच्या रोपाची उपस्थित सर्व महिलांनी पूजा केली। ज्यांनी संतांचे भक्ती विज्ञान आणि संत बाळूमामा चरित्र ग्रंथ निर्मिती केली त्या CS सरांच्या आठवणीसाठी श्री चौंडेश्वरी देवराई हमीदवाडा येथे वडाच्या रोपाचे वृक्षारोपण कर्तव्य दक्ष वनपाल प्रतिभा पाटील आणि नामदेव चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आलं। CS सरांनी श्रीकृष्ण देशमुख यांच्या सानिध्यात 30 वर्ष व्यतीत करत जीवन जगल्यामुळे त्यांच्याकडून भागवत धर्म प्रचार व प्रसाराचे कार्य घडू शकले। हमीदवाडा ग्रामस्थ भाग्यवान असून त्यांना भक्तीच्या मार्गासह व्यसनमुक्तीचे संस्कार मिळाले। CS सरांच्या ग्रंथलेखनामुळे ते सदैव आमच्या स्मरणात राहतील। पुढे वनपाल प्रतिभा पाटील यांनी आजचा दिवस भक्ती मार्गासह नामदेव चौगुले सरांच्या प्रेरणेने पर्यावरणपूरक करण्याची सुवर्ण संधी मिळाल्याचं सांगितलं। या प्रसंगी कॅप्टन गुरुदास चौगुले, विष्णू चौगुले, सूर्यकांत भारमल, आनंदा रंगापुरे, पांडुरंग बुरटे, संजय सुळकुडे, उल्हास पोद्दार, नारायण चोपडे, माधवी चौगुले, राणी निर्मळ, चंद्रकांत ठाणेकर, सुदाम चौगुले, राम चौगुले, नागोजी कोले आणि श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण हमीदवाडा या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तपरायण CS कुलकर्णी सर की ज्यांनी आमच्या हमीदवाड्यासह या मुरगुड परिसरामध्ये भागवत धर्म त्याचा प्रचार आणि प्रसार करत असताना आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो सरांचा की ज्यांच्या लेखणीतून संतांचे भक्तिविज्ञान या ग्रंथाची निर्मिती ह्या आमच्या हमीदवाड्यामध्ये झाली आणि त्याचप्रमाणे बाळूमामांच्या चरित्र ग्रंथाची देखील निर्मिती CS कुलकर्णी सर यांनीच केलेली आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की ज्यांनी आमच्या गावामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचा संस्कार आमच्या नव्या पिढीला दिला आणि त्यांची आठवण राहावी यासाठी आज आम्ही वडाची रोपं लावून सरांचं कायमस्वरूपी या हमीदवाडला स्मरण होईल या दृष्टीनं आज आम्ही चौंडेश्वरी देवराई या ठिकाणी वृक्षारोपण करून जी वडाची रोपं लावत आहोत। तर या कल्पवृक्षाप्रमाणे सदैव या हमीदवाडा आणि हा मुरगुड परिसर सदैव सरांना स्मरणात ठेवेलच, पण तरीसुद्धा या झाडांच्या रूपानं जो निर्माण होणारा ऑक्सिजन जो आहे तो CS कुलकर्णी सर यांची सदैव आम्हाला सगळ्यांना आठवण करून देणारा असेल की ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची परिस्थिती असताना देखील किंवा प्राध्यापक पदावरती काम करत असताना सुद्धा की ज्यांनी भागवत धर्माचा हा प्रचार आणि प्रसार करत असताना अगदी स्वतःला वाहून घेतलं आणि माईने देखील त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे। आणि मला असं वाटतं की संतांचं भक्तिविज्ञानची ज्या आवृत्त्या आहेत तर नव्या पिढीला ह्या आवृत्त्या वाचायला मिळत नाहीत। तर माझी आपणासुद्धा एक विनंती आहे की आपण या ग्रंथाचं पुनर्मुद्रण करून तो देखील ग्रंथ प्रत्येकापर्यंत पोहोचवून सरांनी केलेलं किंवा सरांनी केलेलं जे लेखन आहे ते लेखन सर्वांच्यापर्यंत पोहोचावं। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा 27वा पुण्यस्मरण सोहळा आहे। आपण सगळेजण या ठिकाणी वेळेत उपस्थित राहिलेला आहात आणि यानंतर आपण चौंडेश्वरी देवराईमध्ये सरांच्या या पुण्य स्मृती सोहळ्यानिमित्त एक 5 रोपं लावून आम्ही कायमस्वरूपी सरांची आठवण हमीदवाडा परिसरात राहील यासाठी प्रयत्न करत आहोत।
माननीय चौगुले सरांचं आभार मानते की बाबा त्यांनी माननीय CA कुलकर्णी सरांच्या 27व्या पुण्य सोहळ्यानिमित्त बोलावलं आणि इथं आल्यानंतर एक भक्तीचा जो मार्ग होता त्याचा एक अनुभव पण मला घेता आला आणि CA कुलकर्णी सरांचं जे काम आहे ते सगळ्यांच्या मनात आहे, तनात आहे, पण त्यासोबतच आता सध्याची गरज आहे ती पर्यावरणाची गरज आहे आणि त्या पर्यावरणाच्या गरजेतून माननीय चौगुले सरांनी एक सुंदर कल्पना सुचवली की बाबा जी हमीदवाड्यामध्ये चौंडेश्वरी देवराई स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये आज आपण 2 कल्पवृक्षांची लागवड करून बाबा त्या निमित्तानं सरांचं स्मरण पण होईल, आपल्याला म्हणजे पर्यावरणाचं एक पर्यावरणपूरक पण तो उपक्रम होईल. या निमित्तानं सरांनी इथं बोलवलं, मी इथं आले, सर्वांचे आभार की बाबा हा एक सुंदर कार्यक्रम इथं पार पडला. धन्यवाद. आज आपण चौंडेश्वरी देवराई हमीदवाडा या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्त परायण CS कुलकर्णी सर यांचा 27वा पुण्य स्मृती सोहळा आणि या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी विचार केला की ज्यांनी आमच्या हमीदवाडामध्ये ही अध्यात्मामध्ये भागवत धर्म प्रचार आणि प्रसार करत असताना संतांचं भक्तिविज्ञान, बाळूमामांचं चरित्रग्रंथ याची निर्मिती केली आणि खऱ्या अर्थानं हमीदवाडामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं एक आध्यात्मिक वातावरण तयार करण्यामध्ये CS कुलकर्णी सरांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांची कायमस्वरूपी आम्हा हमीदवाडकर वासियांना आठवण राहावी, त्यांचं स्मरण नेहमी व्हावं आणि ज्याप्रमाणे त्यांची कल्पवृक्षाप्रमाणे आम्हा सगळ्यांच्या वरती छत्रछाया होती तशा प्रकारे या चौंडेश्वरी देवराईमध्ये सुद्धा सरांच्या नावानं आम्ही या ठिकाणी हे जे रोपं लावत आहोत, वृक्ष लावत आहोत, तर भविष्य काळामध्ये येणाऱ्या नव्या पिढीला हा देखील वटवृक्षाप्रमाणे सावली फक्त देईल असं म्हणता येणार नाही, तर या सावलीबरोबर अध्यात्माची ओळख नेहमीच सगळ्यांना CS कुलकर्णी सरांच्या नावानं सदैव स्मरणात राहील. धन्यवाद. आज चौंडेश्वरी देवराईमध्ये जी वटवृक्षाची जी आपण जी रोपं लावली आहेत ती आम्ही वारकरी आणि गावकरी हे सगळ्यांनी मिळून व्यवस्थित जतन करून ती व्यवस्थितपणे जोपासना करीन अशी ग्वाही देऊन तुम्ही इथे सगळी कार्यक्रमाला उपस्थित असला त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.